साधारण या उंचीचे आहे ती. आणि घारे घारे डोळे आहेत तिथे, घारे डोळे. बघितलंय का इथे कुठे? घारे डोळे कोण? सांगितलं ना, घारे डोळे आहेत तिचे. आणि बहीण पण आहे तिला. तिचे पण घारे डोळे आहेत. हा, बघितलंय का इकडे कुठे? बहीण? दोघींचे पण घारे डोळे. त्यांना फक्त आई आहे, वडील नाहीत. आणि दोघी पण थोड्या गोऱ्या दिसतात. बरोबर बरोबर. कुठे राहतात? ते बघा, ते तिकडे तिकडे राहतात. तिथे राहतात. हा. अरे सांग ना, नक्की इथे राहतात का? हा, तिथेच राहतात. काय काय हळू काय? बरं झालं तू भेटलीस. मला ऑफिसला लेट झालंय, प्लीज मला सोड ना. हा मी सोडते, पण मला आधी शांभवीच्या घरी जायचं. शांभवीकडे कशाला? गुरुजी आले होते घरी. त्यांनी 2 दिवसानंतरची तारीख फायनल केली आहे, साकेत दादू आणि शांभवीच्या लग्नाची. तो एकच मुहूर्त आहे, तेच सांगायला. लग्न? ते पण 2 दिवसात? अगं पण पण बिन आता सगळं विसरायचं कविता. आता शांभवीच्या विरोधातलं सगळं बंद. कविता, मी माझ्या गट फिलिंग वर गेले होते ग. मला जे मनापासून वाटलं ते सगळं मी करत होते. पण अगं मी हे सगळं सिद्धच नाही करू शकले. माझ्याकडे काही पुरावाच नव्हता. त्यामुळे माझ्या नुसत्याच बोलण्याला काहीच अर्थ नव्हता. आणि आता माझ्याकडे जास्त वेळही नाहीये. 2 दिवसात लग्न आहे. त्यामुळे आता दादूचं लग्न आणि लग्नाची तयारी यावरच फोकस ठेवायचा. आणि आपण सुद्धा आता या विषयावर बोलणं बंद करूया. ठीक आहे, चल बस, तुला मी सोडते. पण आधी माझ्यासोबत शांभवीच्या घरी चल, मग मी तुला ऑफिसला सोडते. ठीक आहे, ये बस लवकर. व्यवस्थित. हो. क्षमा! क्षमा! क्षमा, दारुगड! मला माहितीये तू आतेच. दारुगड! दारुगड! हिम्मत असेल तर या राजनाच्या समोर येऊन दाखव. दारुगड! माझे पैसे घेऊन पळून गेली दारुगड. तू बाहेर आली नाहीस ना, दार तोडे ना. दारुगड!
समाज अरे वो तो कल ही घर छोड़कर चले गए। चाहिए तो फोन करके पूछ लो उनसे। फोन करो, फोन करो उनको। ए! उघड! रमा, फसवलास मला, फसवलास. का फसवलंस मला? का सोडून गेलीस? तुझं प्रेम केलं होतं ना ग तुझ्यावर. तुला सोडणार नाहीये. तू कुठेही जरी असशील तरी तिकडे तुला शोधून काढणार. सोडणार नाही. मी सोडणार नाही तुला. लाज नाही वाटले माझे पैसे घेऊन जाताना? इथे येणार आहे ते कळल्यावर पळून गेलीस काय? क्षमा, मला पैसे पाहिजे. तुला वाटत असेल की माझे पैसे घेऊन गेली तर मी सगळं विसरेन, पण एकदा भेट, तुला दाखवतो हा राजनाथ गायची. ओ दादा, सॉरी काय केलं तुम्ही हे? हो मॅडम, मला काय हाऊस नाही इथे येऊन तुम्हाला धक्का मारायची. एका मुलीला शोधतोय मी. माझी बायको आहे ती इथेच आता पळून गेली कुठेतरी. कोण आहे गावा माणूस आणि शांभवीच्या घराबाहेर उभं राहून असं काय बडबडतोय? जर आता थोड्या वेळात सगळं कळेल आपल्याला. पैसे दे. पुटी बाई, माझे पैसे घेऊन पळते. बोल कुठे आहेत माझे पैसे? मला माझे पैसे दे, नाहीतर सोडणार नाही तुला. पैसे दे. फिरलंय का तुझं? हा, काय दुसऱ्याच्या दारात तमाशा चालवलाय? अरे पोलीस घेऊन जातील. परत मी जेलातून काढणार नाही तुला, कळलं? चल घरी चल. मी कुठे येणार नाही. माझे पैसे मला पाहिजेत. ती इथेच लपून बसलीये. ती लपून बसलीये. तिला माहितीये मी आलो इकडे. पळून गेली ती. गेली ना पळून तर जाऊ दे. अरे तिची तीच लायकी होती. मी आहे ना तुझ्या बरोबर. मी म्हणून तुला सांभाळून घेतलंय. रक्ताचं नातं आहे आपलं. लहान भाऊ म्हणून अजूनपर्यंत जपलंय तुला. कुठं तिच्या मागे फिरतोयस? ती गेली पैसे घेऊन. कशाला तिच्या मागे फिरतो? चल घरी. नाही. ए, बाहेर आहे. बाहेर आहे. माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत. हे पैसे देत जा. हे सोडणार नाही मी तुला. चल घरी. सोड. आई मला खरंच माफ कर. तुला दिलेलं वचन मी परत एकदा मोडतीये. पण हे जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे की हा माणूस कोण आहे.
कविता तू इथेच थांब, मी लगेच आले. ए छवी अगं थांब थांब छवी. ए, तुला सोडणार नाही मी. अरे बाबा सोड ताडे. अरे मला सोड. तमाशा करू नकोस चल. मला नाही ए बाबा तमाशा करू नको रस्त्यात. चल बाबा इकडून. चल घरी घरी जाऊन बोलू काय ते. मी कुठे देणार नाही. मला माझे पैसे पाहिजेत. मी नाही येणार रे. आधी शुद्धीत ये मग पैसे घे. पैसे घे नाही येणार. घरी. नाही येणार. मला नाही. अरे चल बाबा घरी चल. अरे यार, गेला. कोण होता हा माणूस? या माणसाबद्दल आता शांभवीच सांगू शकेल. तिच्याकडून काढून घ्यावं लागेल. काहीतरी गडबड आहे. अच्छा ऐका ना, बोला आपल्याकडे ना वेळ फार कमी आहे. ओके, बोला. स्टेजवरचं अजून पण ते डेकोरेशनचं सगळं, लाईटचं सगळं काहीच फायनल झालं नाही. ते जरा आधी फायनल करायला सांगतो. लवकर जरा. ऑल्सो हळद आणि लग्न दोन्ही इव्हेंट इथेच होणार आहे हॉलमध्ये. ओके. त्यामुळे सगळं परफेक्ट हवंय मला. ओके. हा, इकडच्या बाजूला ना कार्पेट अजून टाकलं नाही, तर तेवढं जरा सांगा सांगतो, टाकायला. सांगतो. ओके, Yes. लवकर, कारण खरंच वेळ खूप कमी हो, आहे. हो. थँक्यू. ए बाबा, अरे काय करतोयस तू? अजून खुर्च्यानं कव्हर नाही घातलेली, कचरा नाही काढलेला. वाजले किती? वेळ नाही आपल्याकडे. बघत उभं काय राहिलं? जा कामाला लाग पुढच्या. कसं चाललंय डेकोरेशनचं काम? सर सगळं व्यवस्थित हा, चालू फुलांच्या माळा बिळा, लाइटिंग बिटिंग. होणार. लाइटिंग एकदा चेक करून घ्या. ओके. कारण सगळं कसं चकाचक दिसलं पाहिजे. राजगुरूंच्या मोठ्या नातवाचं लग्न आहे. हा? सर आमचा टेन्शन आहे, काही काळजी करू नका. हॅलो हाय. ही सगळी अनिकेतची चॉईस आहे. येस सर. नाईस. एक्सक्यूज मी, मी येतो. हो या तुम्ही. उद्याचे ते स्वीट मोरू जरा इथे येशील. काय करतोयस तू? तू इथे नोकरासारखं का काम करतोयस? नोकरासारखं. अगं बघ ना, घरात सगळेच कामाला लागलेत. आपल्या साकेतचं लग्न आहे. व्हॉट अ जोक. मला माहितच नाही ना साकेतचं लग्न आहे. अरे काय पण ह्या लगीन घाईत तुला काय करायचंय माहितीये ना? मला काय करायचंय मला? अरे नाही, आपला हेतू साध्य करायचा आहे. अरे जमिनीचे पेपर्स, त्यावर सह्या. का विसरलास? करत. अगं नाही, ते कसं विसरणार मी? सगळं लक्षात आहे माझ्या. अरे या घाई गडबडीत आहे ना अनिकेतच्या सह्या घेऊन टाक पेपरवर. हा मग त्या जमिनी त्याचे आपण 3-13 वाजून टाकू. हा. त्यानंतर लग्नाचा ढोल तशा वाजेल, त्यात आपण आपल्या विजयाचे फटाके फोडू. पैसाच पैसा. पैसाच पैसा. मी लगेच आता प्रतीकला फोन करतो. पेपर रेडी असतील तर त्याला इथेच घेतो बोलावून. हा? कर. मामा आता बघ, मी तुझ्या लाडक्या नातवाकडनं माझं काम कसं करून घेते. कविता, कविता, अगं काय तिकडे कुठे लपली होतीस? तो नाही सापडला ग? काय? हा? दी, बरं झालं तू आलीस. मी खूप घाबरले होते ग. हे प्रतीक, पेपर्स नीट सगळे रेडी केलेत ना? यस मोरू काका, हे बघा. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं बजेट रेडी केलंय.
छान केलंस. आता या पेपर्सवर अनिकेतच्या सह्या आणि बाईंचा आशीर्वाद मिळाला की नवीन काम सुरू होईल. शाबास. प्रतीक, तो माणूस बाहेर तमाशा का करत होता? कोण होता तो आणि तू पैशांबद्दल काय बोलत होता? तो राजनाथ होता. राजनाथ? कोण राजनाथ? तो हिचा आई 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 शांत हो. काय नाही झालंय. शांत. काकू तुम्ही काय म्हणत होतात? हिचा काय? हिचा काय? हिचा नाही, हिच्या. माझ्या बाबांनी पैसे घेतले होते त्याच्याकडनं. त्या माणसाने माझ्या बाबांना फसवलं. त्या धक्क्याने माझे बाबा गेले. बाबा गेल्यापासून मीच पैसे देते त्या माणसाचे. इतके पैसे देऊ नये तो माणूस म्हणतो मी पैसेच दिले नाही. बरं आमच्याकडे काही हिशोब नाहीये, लिखापडी नाहीये, कराराचे काही कागदपत्र नाहीयेत, काहीच नाही आमच्याकडे. आम्ही उगाच फसलोय यात. आमचं जीवन मुश्किल करून टाकलंय त्या माणसाने. दिवसभर दारू पित असतो आणि त्याला जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा असे येऊन तमाशे करतो. चांगला नाहीये तो माणूस. अगं पण मग तू पोलीस कंप्लेंट का नाही केलीस? केली होती पोलीस कंप्लेंट, पण त्या कर्जाचे कागदपत्रच नाहीयेत आमच्याकडे. पुरावा नसल्याने पोलीसही मदत करू शकत नाहीत. त्या माणसाने जगणं अवघड करून ठेवलं आमचं. घराबाहेर जरी पडायचं असेल ना तरी त्या माणसाच्या भीतीने बुरखा घालून बाहेर पडावं लागतं. तिघीत नाही, त्याशिवाय बाहेर नाही पडता येत घरात. नाही एवढं आम्हाला असं खोटं बोलायला वागायला, पण काय करणार. तीन बायका राहतो फक्त घरात. कोणी पुरुष माणूस नाहीये. कसं जगायचं? काय करायचं? शांत होती. शांत हो. तो आमच्यापेक्षा दिला जास्त त्रास देतो. वाटेल ते बोलतो तिला. शांभवी, शांभवी तू शांत शांत. अगं तू आम्हाला सांगितलं का नाही साधी हे सगळं? आपण काहीतरी केलं असतं. आपण त्याचे पैसे परत दिले असते. बाईजी किंवा दादूने काहीतरी केलं असतं. नाही नाही, नको नको, त्यांच्याकडनं पैसे नको. एक तर बेबी आता ना असं वाटतं की मी त्या घरात ये जा करते ते पैशांसाठी. मी लग्नाला पण पैशांसाठी होकार दिलाय असं म्हणणं आहे त्यांचं. आणि आता जर मी त्यांच्याकडनं मदत घेतली ना तर ह्या सगळ्यावर शिक्कामोर्तब होईल. नको. हे माझ्या बाबांचं कर्ज आहे आणि ते मी स्वतःच्या हिमतीवर फेडेन. हॅलो. हो मी पोहोचले इथे. नाही अजून चेक नाही केले. मी कळवते तुला.
छवी पण इतका वेळ का लागतोय बांगडीचं माप आणायला काय माहिती, अजूनपर्यंत आली नाही. कधी अनिकेत एक मिनिट जरा. मुरुगा का बरं झालं तुम्ही आलात. इकडे जरा डिझायनर बसली आहे, सो तिच्याकडे जा आणि जरा कपड्यांचं काय ते बघा. ओके, फिटिंगचं वगैरे सगळं जरा ते चेक करा प्लीज. ते बघतो मी नंतर. तू हे लिंबू पाणी घे. मुरुगा अरे घे रे, तुला गरज आहे. थँक्यू सो मच. अनिकेत, ते प्रतीकने पेपर्स तयार करून आणले. कसले पेपर? ते तुला जमिनींबद्दल बोललो होतो ना मी, तेच हे पेपर्स आहेत. ते प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तुझ्या सह्यांची गरज आहे ऑथॉरिटी म्हणून. कारण कसं आहे, तुझ्या सह्या होतील, मग हे पेपर सबमिट होतील आणि त्यानंतर प्रोसेस सुरू होईल. सो ते जरा बरं बघू. एक सेकंड. सर हे कलर कॉम्बिनेशन चेक करा. ओके, एक काम करत, हे फर्स्ट आणि थर्ड जी ही स्लाइड आहे ना, ही फायनल करा. सेकंड असू द्या. ओके, बर. ते सही जर लगेच झाली ना तर एक सेकंड, जरा बघू द्या ना. बघू. सर ते ना ड्रेस बरोबर मर्ज होत आहे, हे बेटर वाटतंय. सीन कसं आहे ऍक्च्युली, हा ना इथल्या लोकेशनच्या कलर बरोबर मर्ज होतोय बघा. सो हे नकोच, ते असू द्या ना. बरोबर काय ऐका ना, हे तुम्ही आता तुमच्याजवळ ठेवा, आपण हे नंतर करूयात ना. मी जरा शांतपणे वाचतो आणि मग करतो सही. ओके, हवं तर तोपर्यंत प्रतीक जवळ ठेवाय. प्रतीक, आपण नंतर बघूया ते. ओके ओके चालेल. आणि ऐक ना, तू आता आलाच असते, जरा इकडली कामं बघ ना. म्हणजे गुरुजींच्या लिस्टचं बघ, म्हणजे काय सामान आलंय काय नाही, जरा ते बघा. येस शुअर. छवी कुठे? नाही म्हणजे या सगळ्या तयारीमध्ये तिला पण घेऊ का सोबत? तिची बाहेरची कामं संपवून ती इथे परत येईल तेव्हा ना. अजूनपर्यंत आलीच नाहीये. कुठे फिरते काय माहिती. ती आल्यावर घे तू तुझ्या सोबतीला. ओके, हा येस डन. चला लागा कामाला लागा. मुरू काका, चला ते डेकोरेशनचं वगैरे बघा जरा. चला खूप धावपळ, वेळ कमी आहे आपल्याकडे. चला पळा. ओके, सो हा मी हे म्हणत होतो, हे बघा ही जी लिस्ट. छवी, तुम्ही अचानक अशा घरी कशा काय आलात? म्हणजे काही काम होतं का? अरे हा, गुरुजी आले होते घरी. त्यांनी 2 दिवसानंतरचा मुहूर्त काढलाय लग्नाचा. नंतर 6 महिने कुठलाच मुहूर्त नाहीये म्हणून. 2 दिवसात तुझं आणि दादूचं लग्न आहे. काय? 2 दिवसात? हो, आम्ही एवढी सगळी तयारी कशी करणार? ते सगळं बाय्याजी बघेल. तुम्ही कोणीच कसलंच टेन्शन घेऊ नका. लग्नाची सगळी तयारी आम्ही करू, असा निरोप दिलाय बाय्याजीने. आणि शांभवी, बाय्याजीला लग्नात तिचे तोडे तुला द्यायचे. लग्न अगदीच 2 दिवसावर आलंय आणि लग्नामध्ये पारंपरिक तोडेच तुला घालायचे. त्यामुळे तुझ्या बांगडीचं माप हवं होतं. पण कशाला? याची काही गरज नाहीये. पण बाय्याजीला आहे. ती सगळं निगुतीने करणारी आहे. ती अगदी कर्तव्याला बजावून सगळ्या गोष्टी करते. त्यामुळे तुझ्या बांगडीचं माप दे, मी सराफांकडून ते करून घेते. बरं ठीक आहे. कामिनी जा माझी मापाची बांगडी घेऊन. छवी तुम्ही बसा ना प्लीज. मी पाणी. नाही शांभवी, ठीक आहे. इट्स ओके. हा, हे कॉम्बिनेशन असंच ठेवा, पिंक व्हाईट. ओके, सगळीकडे. हा सगळीकडे. कुठे राहिली ही? छवी, आता इथे जे काही झालं ते राजगुरूंना कळू देऊ नका. नाही म्हणजे ते उगाच टेन्शन घेतील म्हणून म्हणते, बाकी काही नाही. हा बोल ना. छवी, अगं कुठेस तू? इतका वेळ लागतो का बांगडीचा माप घ्यायला? मगाशी पण फोन लवकर ठेवला. तरी म्हणालो होतो तुला त्रास होणार असेल तर मी जातो, पण तुला ऐकायचं नाहीये ना माझं. शांभवीकडे जाऊन हे सगळं बोलायला जरा तुला असं कठीण जाईल ना. सो मी जातो तिच्याकडे. तू इकडची बाकीची कामं उरकून घे. ओके. हॅलो छवी, तुझ्याशी बोलतोय मी. हा. अरे यार, तू काही गडबड केली नाहीयेस ना? नाही. अरे इथे येऊन मी गप्पाच मारत बसले. मी बांगडीचं माप घेऊन येते. अच्छा ओके. ऐक ना, फोन स्पीकरवर टाक जरा. ओके, स्पीकरवर. हाय, मी शांभवी. हा सर बोला ना.
हॅलो, आता 2 दिवसात लग्न आहे म्हणजे मुहूर्तच तसा निघालाय. ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं की आपण जर तुम्हा दोघांची हळद इथेच हॉलवर एकत्र केली तर चालेल का तुम्हाला? नाही म्हणजे कसं सगळ्यांनाच एकत्र जरा मजा येईल ना म्हणून म्हणे. हो चालेल सर, माझी काहीच हरकत नाही. बेस्ट बेस्ट बेस्ट. ओके देन, सी यू, भेटूयात. ओके ओके बाय सर. बाय बाय बाय. नाईस. छवी, सॉरी, आमच्यामुळे खूप त्रास झाला उगाच तुम्हाला. अगं नाही, प्लीज सॉरी काय, उलट तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर प्लीज आम्हाला कळवा. ठीक आहे, मी सॉरी बांगडी. हो सॉरी. मी येते. ठीक आहे काकू, काही काळजी करू नका आणि कुठलंच टेन्शन घेऊ नका. कविता, कविता तो माणूस कोण होता तो माणूस, काही कळलं का? कविता, शांभवी असं म्हणत होती की खूप वर्षांपूर्वी तिच्या बाबाने त्या माणसाकडून कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड झाली नाहीये, तेच वसूल करण्यासाठी तो इथे आला होता असं ती म्हणत होती. तुला सांगू, मला ना हे सगळं खोटं वाटतंय. म्हणजे कुठेतरी काहीतरी गडबड आहे. तो माणूस फक्त पैसे वसूल करायला आला नव्हता. जर तो फक्त घेणेकरी असता तर मगाशी ती बाई त्याला सारखी बोलत होती की तिचा नाच सोड, तिचा नाच सोड. काहीतरी वेगळंच खरं आहे. मग आता काय म्हणणं आहे तुझं? कविता, जे खरं आहे ते आपण शोधून काढायचं आणि त्या माणसाला गाठायचं. कुठे आणि कसं शोधणार आहेस? तू वत्सला मावशीला वचन दिलंयस की शांभवीच्या विरोधात काहीही करणार नाहीयेस आणि तू सुद्धा म्हणालीयस की तिचा नाच सोडून देणार आहेस म्हणून. मग आता काय झालं परत? छवी प्लीज तू या भानगडीत पडू नकोस. कविता, कसं आहे ना, जेव्हा एखाद्या माणसाला स्वतःच्याच घरातून बाहेर काढलं जातं तेव्हा तो सगळ्या जगाकडे संशयाने बघायला लागतो. माझ्या बाबतीत तसंच झालंय. नाही, मी मान्य करते की मी पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही, पण याचा अर्थ असा नाहीये कविता की मी कधीच विश्वास ठेवत नाही. हळूहळू मी माणसांना आपलं मानते. मला ती माणसं आवडायला लागतात. माझा त्यांच्यावर विश्वास बसतो. पण तुला सांगू, ही शांभवी आहे ना, पहिल्या दिवसापासून मला खोटी वाटते. काहीतरी आहे जे मला अस्वस्थ करतंय, पण मला खरंच कळत नाही नक्की काय आहे ते. कविता, ग दादूच्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. आता मला कळत नाहीये की मी आईला दिलेलं वचन पाळू की सत्य शोध. आई, मी तुला वचन देते, यापुढे साकेत दादू आणि शांभवीच्या लग्नाबद्दल आणि शांभवीच्या विरोधात मी एकही शब्द बोलणार नाही. बाई आजी गीता पठण करते, त्यामधली एक गोष्ट ती नेहमी सांगते, धर्माच्या आणि कर्तव्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी तुला आपल्या माणसांच्या विरोधातही उभं राहावं लागलं तरी राहा, कारण सत्य हे माणसांपेक्षाही महत्वाचं असतं आणि ते समोर आलंच पाहिजे. काहीही झालं तरी आपण त्या माणसाला शोधून काढायचंच. अगं पण इतक्या मोठ्या शहरात त्याला कुठे शोधायचं? शोधूयात ना, तो इथेच कुठेतरी असेल आसपास. तू मगाशी बघितलंस ना, तो माणूस दारूच्या नशेमध्ये होता. याचा अर्थ तो इथेच कुठेतरी आसपास असलेल्या दारूच्या अड्ड्यावर असेल. आपण तिथे जाऊन तिथे शोधू त्याला. पण छवी, आपण तिकडे साकेत दादूसाठी शांभवीच्या आयुष्यातलं सत्य शोधायला इतकी रिस्क मी घेऊच शकते. आणि एकदा छवीने ठरवलं ना तर देव पण तिची साथ देतो. चल, आपण लवकर जाऊ, त्या माणसाला शोधूया. यांना विचारूया का? थांब, यांना विचारते. काकू, काकू ऐका ना, तुम्ही इथे अशा कुठल्या माणसाला पाहिलंय का ज्याचे केस कुरळे आहेत, असं मध्यम उंचीचं आहे, गोरा आहे आणि गळ्यामध्ये काळ्या कलरचं मफलर घालतो, असं पाहिलंय कोणाला? नाही का? बरं, ठीक आहे, थँक्यू.
छवी ऐक ना, आपण अनिकेत सरांना कॉल करून एकदा सांगूयात, ते काहीतरी मदत करतील. हा ओके ओके ओके, एक मिनिट. तिथेच लावा, मी आलो आलो आलो. हा छवी बोल ना. ऐक ना फिरंग्या, मी तुला अगं बोल, काय आलं? तू मला जे काम दिलं होतंस ना ते झालंय. बाई आजीच्या बांगड्या आणि शांभवीच्या बांगड्यांचं मेजरमेंट मी आपल्या सराफ काकांना देऊन आली. बेस्ट बेस्ट बेस्ट. आता लवकर घरी ये तू. ओके ओके येते. हा चल, बाय बाय बाय. ठेवतो बाय. अरे मुकेश, अरे तसं नाही लावायचंय ते. थांब थांब. छवी, तू अनिकेत सरांना का नाही सांगितलं काहीच? सांगणार होते पण माझ्याकडे आता पुरावा नाहीये आणि माझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना मी कोणाला काहीही सांगणार नाही, कारण माझ्या अशा बोलण्याने फक्त गैरसमजच होतात, म्हणून नाही सांगितलं. बरं ठीक आहे, बरोबर आहे तुझं. आतापर्यंत तूच वाईट झालीस. चल निघूयात, बघूयात पुढे. हा चालेल, बघूयात, दुसरीकडे विचारूया. चल. हे काकू